चला तर मंडळी, आता हा सुद्धा नाश्ता तुम्ही कितीही तुम्हाला घाई असेल ना तरीसुद्धा तुम्ही करू शकाल. इतकं सोपं आहे, खूप कमी साहित्य लागतं आणि आठवड्यातून नक्कीच तुम्ही 2 वेळा करून खाल, इतका छान लागतो. तर त्यासाठी मी एकच जुडी घेतली आहे पालकची, कारण आज आज मला एकच जुडी मिळाली आहे. तर मी त्यासाठी पालकची जुडी आधी स्वच्छ करून घेतली, छान धुवून घेतली आणि आता चिरून घेते आहे. आणि तुम्ही ना, मी बऱ्याच वेळा शॉर्ट व्हिडिओ टाकायचे ना, तर बऱ्याच कमेंट मला नेहमी असतात की डिटेल व्हिडिओ कुठे आहे, डिटेल व्हिडिओ पण टाकत जा. तर मग मी विचार केला, चला इतके दिवस तर माझे वेस्ट घालवले मी, तर म्हटलं चला आजपासून शॉर्ट व्हिडिओबरोबर तीच व्हिडिओ मी लाँगसुद्धा करत जाईल. तर मी आज पालकची एकच जुडी घेतली आहे. तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही घेऊ शकता, म्हणजे या प्रमाणे. म्हणजे मी एकच वाटी तांदूळ घेणार आहे म्हणून मी एकच जुडी घेतली आहे, ती पण छोटी आहे. तर त्यासाठी मी 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे आणि ते पातळ पातळ असे लांबडे चिरून घेतलेत आणि असेच चिरून घ्यायचे, बारीक बारीक चिरायचे नाहीत. आणि तेल घेतलेलं आहे कुकरमध्ये. कुकर आधी छान तापवला होता, नंतरच तेल टाकलं आणि तेल तापल्यानंतर जिरे टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी हे कांदे टाकलेले आहेत. कांदे मी थोडा वेळच भाजणार आहे, जास्त भाजत बसणार नाही. सगळ्या गोष्टी एकदम झटपट व्हायला हव्यात ना म्हणून. मग त्यासाठी मी कांदा लवकर भाजावा म्हणून 1 चमचा मीठ टाकलं होतं आणि टॅमॅटोसुद्धा 1 मोठा टाकलेला आहे. आणि आता मी ते थोडासाच भाजून घेतला आणि लगेचच आलं, लसूण, हिरवी मिरची याची मी भरड करून घेतली होती, ती टाकलं आहे. 1 चमचा घरगुती तिखट आणि हिंग इतकंच साहित्य टाकलं आहे. आणि आता जरासाच भाजून घेणार की लगेचच मी माझी जी पालक जी चिरली होती ना, ती आता टाकून घेतलेली आहे आणि आता छानपैकी मी ती पण भाजून घेणार आहे, जोपर्यंत ती नरम नाही होणार. खूप जास्त भाजायची नाही आहे, काय गरज नाही आहे एवढं जास्त भाजायची, कारण की पालक पटकन शिजून जाते ना म्हणून. याची टेस्ट वाढावी वगैरे तुम्हाला त्यासाठी आणखीन तुम्हाला काय टाकायचं असेल ते सुद्धा टाका. माझ्याकडे असतील ना तर मी वाटाणेसुद्धा टाकते, हिरवे वाटाणे, पण आत्ता नव्हते तर मी नाही टाकले. आणि जर का टाकायचं असेल ना तर काश्मीरी मिर्च किंवा गाजर वगैरे याचे पण तुकडे टाकू शकता. हा जो पुलाव आहे ना तो इतका छान लागतो ना. आणि मी 1 वाटी तांदूळ खूप वेळा आधी मी भिजवून, म्हणजे 1 तास आधी भिजवून ठेवला होता आणि म्हणजे धुवून भिजवून ठेवला होता, तो मी आत्ता टाकला आहे. भिजवून जर तांदूळ ठेवला असेल ना तर लवकर शिजतो आणि तो ना पूर्णपणे छानपैकी शिजतो. आणि मी हा जो तांदूळ वापरते ना तो बासमती तुकडा आहे. मला खूप वेळा तुम्ही विचारता की तू असा कोणता तांदूळ वापरते जेणेकरून तो लवकर शिजेल. तर मी आता हळद टाकलेली आहे आणि बिर्याणी मसाला टाकला आहे. पाव चमचापेक्षा जरासा जास्त टाकला आहे आणि हळद टाकली आहे पाव चमचा. आता टाकायचं आहे 2 चमचे तूप. तूप नक्की टाका, त्याच्याने भात नरम होतो, सुगंधित होतो आणि खूप छान लागतो. त्याची टेस्ट 1 नंबर अशी लागते. आणि जरासा असा भाजून मी घेतलेला आहे. 1 वाटी जर का आपण तांदूळ घेतलेला आहे ना तर तांदळाच्याच मापाने मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर मी आधी 1 वाटी पाणी टाकलं आहे आणि त्यानंतर आता जी आपला मसाल्याचा मिक्सरचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये आपण मसाला वाटलेला असतो, त्यात मी अर्धी वाटी पाणी टाकून आणि ते सुद्धा मी वरून टाकणार आहे. आणि हे मसाल्यांचं पाणी ते सुद्धा मी टाकून घेतलं आहे. जरासं आता हलवायचं आहे आणि लगेचच्या लगेच आपल्याला कुकरला झाकण लावून टाकायचं आहे. आणि हा जो तांदूळ आहे तो छान फुलतो. आणि ना जरा मी आत्ताच हल्ली ना एकदमच बारीक तांदूळ आणते. खरं तर रेसिपीसाठी मी खास करून बासमती तांदूळ आणत नाही, कधीतरी आणून ठेवते आणि असेल माझ्याकडे बासमती तांदूळ तर मी त्याचा भात करते. पण नॉर्मल आता मी नाश्त्यासाठी करते ना तर मी हे केलेलं आहे. आणि हा भात इतका छान लागतो ना. नॉर्मल तुम्हीसुद्धा तसंच करू शकाल ना, म्हणून ते बासमती तांदूळ मी आणून दाखवलेला नाही आहे. जो माझ्या घरात असतो ना त्याच तांदळातून मी हे बनवलेलं आहे आणि इतका छान लागतो ना, खूप छान लागतो. तुम्ही आठवड्यातून नक्की 2 वेळा करून खाल, ही माझी गॅरंटी आहे. आणि मी कालच ना लोणचं केलं होतं, हे मिरचीचं लोणचं. इतकं टेस्ट भारी झाली आहे ना त्याची. प्रथमेश कधीच लोणचं खात नाही, पण त्याला इतकं आवडलं आहे ना, खूप मस्त झालं आहे. आणि तुम्ही नसेल केलं ना तर नक्की करून बघा. चला तर मग परत भेटूया. बाय.